मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मराठीतील अत्यंत हँडसम हंक आणि तरुणींचा लाडका अभिनेत्याविषयी. एक डान्स कोरिओग्राफर ते एक अत्यंत गुड लुकिंग अभिनेता असणारे व्यक्ती म्हणजे अभिनेता संकेत पाठक. संकेत पाठक हे लग्नाची बेडी मालिकेतील राघव या भूमिकेत संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचा अत्यंत मोठा आणि बिग बजेट चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण राघव म्हणजेच संकेत पाठक यांच्याविषयी संपूर्ण बायोग्राफी जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश. तुम्ही बघता इन्फॉर्मेटिव्ह गणाजी. मराठी भाषेतील वेगवेगळ्या विषयांची माहिती जाणून घेण्यासाठी वरती आय बटनवर मी काही व्हिडिओ दिलेले आहे ते नक्की बघा. आणि आपला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा. संकेत पाठक यांचा जन्म 3 मे 1988 रोजी वाईन कॅपिटल ऑफ इंडिया तसेच दक्षिणेतील काशी अशी ओळख असणारं शहर म्हणजेच नाशकात झाला. संकेत पाठक यांचं संपूर्ण शालेय शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण हे देखील नाशकातूनच पूर्ण झालं. शाळेत असल्यापासूनच संकेत यांना प्रचंड डान्सची आवड होती. तसेच शाळेतील स्नेहसंमेलन कार्यक्रम, कॉलेजमधील वेगवेगळे इव्हेंट्स, कॉलेजमधील नृत्य स्पर्धा अशा अनेक कार्यक्रमांमध्ये संकेत स्वतः देखील डान्स करत असे आणि इतरांना देखील शिकवत असे. संकेत पाठक यांनी बीकॉमचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. संकेत पाठक यांनी बराच काळ ॲज अ डान्स कोरिओग्राफर म्हणून काम देखील केलेलं आहे. त्यांची स्वतःची डान्स अकॅडमी किंवा डान्स क्लास देखील होतात. संकेत पाठक यांच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. संकेत यांचे वडील टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करत होते. नेहमीच संकेत यांना त्यांचा प्रचंड पाठिंबा आणि सपोर्ट होता. आपला मुलगा फिल्म लाईन मध्ये चाललोय हे देखील बघून त्यांनी संकेत यांना तेवढाच पाठिंबा दिला. संकेत पाठक यांच्या आईचे नाव पद्मश्री पाठक असे आहे. त्या गृहिणी म्हणून काम करतात. तर संकेत यांना एक बहीण देखील आहे. त्यांचं नाव प्राजक्ता पाठक असे आहे. त्या फार्मासिस्ट म्हणून काम करतात. संकेत म्हणतात की त्यांच्या प्रत्येक कारकिर्दीच्या वाईट वळणावर किंवा चढ उतारावर त्यांच्या आईने आणि त्यांच्या बहिणीने त्यांना पूर्णपणे सपोर्ट केला. त्यामुळेच आज ते मराठी इंडस्ट्रीमध्ये यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. संकेत पाठक हे नाशिक येथील मेट फेस्टिवल आणि नाशिक फेस्टिवल मध्ये देखील डान्स करायचे व कोरिओग्राफी देखील करायचे. आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिनयाच्या कारकिर्दीसाठी काम करण्यासाठी संकेत यांनी मुंबई गाठली. भरपूर स्ट्रगल केलं, खूप मेहनत केली, खूप प्रयत्न चालू होते, परंतु कुठेच काम मिळत नव्हते. रामलीला नावाचं एक संगीत नाट्य संकेत करत होते. त्यावेळी त्यांनी खूप ऑडिशन देऊन देखील ते कुठेच सिलेक्ट होत नव्हते. शेवटी संकेत सगळं सोडून नाशिकला परत यायच्या तयारीत होते. त्यांनी निर्णय देखील घेतला होता की आता सगळं आवरून आपण नाशिकला निघून जाऊ. नाशिकच्या ट्रेनचे तिकीट देखील बुक केले. रात्री ते निघणारच होते. तेवढ्यात संकेत पाठक यांना एक फोन आला जो एका सिरियलच्या संदर्भात होता. संकेत यांनी ऑडिशन दिले आणि पुन्हा 3 दिवसांनंतर त्यांना ऑडिशनला बोलवलं आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही नाशिकला जाऊ नका, तुम्ही सिलेक्ट झाला आहात. आणि अशाच पद्धतीने 2014 साली आलेल्या ETV मराठी आणि आत्ताच्या कलर्स मराठीवरील जय हो महाराष्ट्र पोलीस या मालिकेत संकेत पाठक यांना काम मिळाले आणि मराठी मालिका क्षेत्रात त्यांचं दमदार पदार्पण झालं. त्यानंतर संकेत पाठक यांनी 2016 साली आलेल्या स्टार प्रवाहावरील दुहेरी मालिकेत काम केले. यात त्यांनी दुष्यंत ही भूमिका साकारली होती. या मालिकेने त्यांना नाव, फेम, ओळख मिळवून दिली. त्याचबरोबरीने त्यांना आपले जीवनसाथी देखील याच मालिकेतून भेटले. त्यानंतर 2018 साली संकेत यांनी स्टार प्रवाहावरील छत्रीवाली या मालिकेत ॲज अ विक्रम म्हणून भूमिका साकारली. 2018 सालीच संकेत यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. 2018 साली आलेल्या दोस्तीगिरी या चित्रपटातून संकेत यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 2020 साली आलेल्या एक थी बेगम या वेब सिरीजच्या माध्यमातून संकेत पाठक यांनी डिजिटल क्षेत्रात आपला डेब्यूट केला. त्यानंतर संकेत पाठक यांनी आपला मोर्चा भोजपुरी इंडस्ट्रीकडे वळवला. 2020 साली आणि 2021 साली त्यांचे मेरी निगाहे आणि रानी बेटी राज करेगी हे 2 चित्रपट प्रदर्शित झाले. त्यानंतर उजाडले 2022 हे वर्ष. 2022 हे वर्ष संकेत पाठक यांच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि करिअर चेंजिंग ठरले.
31 जानेवारी 2022 रोजी स्टार प्रवाहावर चालू झालेली लग्नाची बेडी ही मालिका दुपारी प्रदर्शित होणारी स्टार प्रवाहाची पहिलीच मालिका होती. दुपारच्या मालिका त्यांनी सुरू केल्या आणि त्यात लग्नाची बेडी या मालिकेने बघता बघता काही महिन्यातच संपूर्ण महाराष्ट्रात आपलं जाळं पसरवलं. या मालिकेत संकेत पाठक यांनी राघव ही भूमिका साकारली होती. त्यांची राघव ही भूमिका संपूर्ण महाराष्ट्र लोकप्रिय झाली आणि त्यांची मालिका प्रचंड गाजली. आपल्या सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की संकेत पाठक यांचा लवकरच एक बिग बजेट चित्रपट येणार आहे. तो म्हणजे साडेमाडे 3 या चित्रपटाचा दुसरा भाग. संकेत पाठक यांना या चित्रपटात बघण्यासाठी सर्व प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहे. मित्रांनो, मी मगाशी बोललो होतो त्याप्रमाणे संकेत यांना दुहेरी मालिकेच्या माध्यमातून आपली जीवनसाथी भेटली. त्या नेमकी कोण आहे जाणून घेऊया थोडक्यात. 2016 साली आलेल्या दुहेरी मालिकेच्या फोटोशूटच्या दरम्यान संकेत पाठक आणि सुपर्णा श्याम यांची पहिल्यांदाच ओळख झाली. दुहेरी मालिकेच्या दरम्यान त्यांची घट्ट मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर काही काळानंतर प्रेमात झाले. सुपर्णा श्याम ह्या देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्या सध्या हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमात काम करत होत्या. तब्बल 6 ते 7 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर संकेत आणि सुपर्णा यांनी 22 एप्रिल 2023 रोजी आपली लग्नगाठ बांधली. संकेत पाठक हे सोशल मीडियापासून फार लांब असतात. ते जास्त ॲक्टिव्ह नसतात. बरेच दिवस तर त्यांच्या नावाने फक्त फॅन पेजच चालू होतं. संकेत यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांना 27K म्हणजे 27,000 फॉलोअर्स आहे. तर त्यांचं जे फॅन पेज त्यांची टीम चालवत होती त्या अकाउंटला 47K म्हणजेच 47,000पेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. संकेत पाठक यांना ज्याप्रमाणे एका फोनच्या माध्यमातून आयुष्य बदलण्याची संधी भेटली त्यातून ते आपल्या फॅन्सना, आपल्या मित्रांना सगळ्यांना सांगू इच्छितात की तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहात. शेवटपर्यंत प्रयत्न केले की त्यांची गाडी जाणार होती, त्यांनी गाडी बुक केलेली होती आणि त्याच वेळी त्यांना फोन आला आणि ते माघारी फिरले, नाहीतर ते नाशिकला निघून आले असते. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांना फोन आला आणि त्या फोनमुळे ते आज पुन्हा एकदा इंडस्ट्रीचा भाग झालेले आहेत. त्यामुळे ते नेहमी सांगतात की शेवटपर्यंत प्रयत्न करत राहत. अशा आपल्या सर्वांच्या लाडक्या हँडसम हंक आणि सुंदर अशा अभिनेत्याला येणाऱ्या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या इन्फॉर्मेटिव्ह गणजे या यूट्यूब चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि खूप सदिच्छा.